तुळशी माळा गळा गोपी चंदन
श्री हरिभक्त पारायण नामदेव बावाडीकर व त्याला साक्षाती सुधाकर महाराज कदम।
सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरुदे प्रदेशं विदेन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
पदे चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीरतन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीरतन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीरतन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीरतन में पधारो हरि कीरतन में चलो आओ जी पधारो हरि राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो चलो जी पवन पधारो हरि कीरतन में चलो जी पवन पधारो हरि कीरतन में सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेमा तो देवा परम पूज्य जगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा सगळ्यांच्या पाठांतरातला सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यांना पाठ असेल नाही का माय बापू हो सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल
बाबे आपल्याला सांगतात की बाबा रे, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं. तर देवाला काय आवडतं हे पहिल्या चरणामध्ये सांगितलं की देवाला काय आवडतं, तर नामाचा उच्चार रात्रंदिन. फक्त एवढंच आवडतं तर का, तर नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. आणि एवढंच करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी लागेल. फक्त माळच गळ्यामध्ये घालावी लागेल नाही, तर हृदयामध्ये वारकऱ्यांविषयी काय पाहिजे, कळवळा पाहिजे. एवढाच नाही तर अजून काय पाहिजे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायला पाहिजे माय बाप हो. आषाढीला पंढरपूरला गेलं पाहिजे आणि कार्तिकीला आळंदीला गेलं पाहिजे. ह्या वाऱ्या आपण जीवनामध्ये केल्या पाहिजे माय बाप हो. असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाद्वारे त्या देवाला काय आवडतं हे सांगतात. आणि असा ज्याचा नेम आहे, कसा नेम, ज्याच्या कंठामध्ये सदैव त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे, चिंतन आहे, तो नामस्मरण करतो, असा जो भक्त आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, वारकऱ्यांविषयी हृदयामध्ये कळवळा आहे आणि आषाढी कार्तिकीला तो पंढरपूरची वारी करतो, असा ज्याचा नेम आहे, असा भक्त कोणाला आवडतो, तर त्या देवाला आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो काय ठरतो मग, त्या देवाच्या समोर परमपूज्य ठरतो. तो देवा परम पूज्य जगी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. माझ्या बुद्धीप्रमाणे बरं का. हा, विठाला विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की इथे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथा, नाही का, चौथा वर्ष या सप्त्याला चालू आहे. आणि या चौथ्या दिवसाच्या चौथ्या वर्षामध्ये आज माझी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजते. ज्यांच्याकडून मला ही सेवा, म्हणजे ज्यांच्यामुळं मला इथं राहण्याचा योग प्राप्त झाला, असे असणारे आमचे संजू भाऊ राठोड यांनी मला कॉल केला आणि म्हणले की ताई, तुम्हाला काय करावे लागते, इथं सेवा करावी लागते. म्हणलं ठीक आहे बाबा, येते. त्यांच्यामुळं, त्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळे गावकरी मंडळी, वाघाडी या गावचं मला दर्शन झालं त्यांच्यामुळं. आणि श्री संत जगद्गुरु बाळूमामा मंदिर संस्थान या ठिकाणी या मंदिराचं काय चालू आहे माय बाप हो, तर बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळं हा सप्ताह इथे 4 वर्षापूर्वीपासून चालू आहे. आणि सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छिते ते म्हणजे असं की बाळूमामांच्या सेवेला मला हा पहिलाच काय आहे, कीर्तन आहे आणि माझी पहिलीच सेवा आहे. मी माझं परम भाग्य समजते की बाळूमामांचं दर्शन आज मला झालं आणि त्यांची सेवा करण्याचा योग देखील मला प्राप्त झालं, म्हणून मी माझं परम भाग्य समजते. आणि ज्यांनी हा सगळा अट्टहास केला ते असे असणारे आमचे कोंडी भाऊ माने यांनी हा सगळा अट्टहास केला मायबाप हो. मंदिराचं बांधकाम देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि तसेच त्यांचे भाऊ हरिराम भाऊ माने यांचं देखील इथं सहकार्य आहे. आणि तसंच समस्त गावकरी वाघाडी यांचं देखील इथं विशेष सहकार्य आहे. आणि सगळे तरुण तडफदार मुलं देखील इथं काय करतात, या सप्त्याला सहकार्य करतात. म्हणून त्यांना देखील काय देते, धन्यवाद देते. आणि सर्वप्रथम ज्यांनी इथं सुंदर अशी चाल गायली असे असणारे आमचे हभप सुधाकर महाराज कदम आणि त्यांना साथ करणारे नामदेव महाराज
वा, खूप छान आणि सुंदर इथं चाल गायली बर का. आल्या आल्या मला तर वाटलं काहीच नाही बाबा, कोणीच गायक दिसत नाही, परंतु खूप छान त्यांनी गायन केलं, खूप सुंदर त्यांनी चाल गायली, म्हणून त्यांना धन्यवाद देते. आणि दुसरेच असणारे तसेच विठ्ठल महाराज, तसेच प्रसाद महाराज, तसेच सगळे संस्थेतले विद्यार्थी आणि आमचे चोपदार बाबा, आणि तसेच विनेला साथ करणारे आमचे बाबा विनेकरी बाबा, आणि सर्वात सुंदर वातावरण ज्यांनी इथं केलं असे असणारे आमचे आदरणीय मृदंगाचार्य, काय दादा नाव आपलं, रघुनाथ माने. वा, यांनी खूप सुंदर असं पखवाज वाजवण्याचं काम ते करत आहेत, त्यांना देखील धन्यवाद देते. आणि जो कार्यक्रम इथं होणार आहे तो तुम्ही उद्या देखील बघू शकता. असे शूटिंग साठी आलेले आमचे दादा, काय नाव तुमच्या चॅनलचं? डीडी साखळे. डीडी साखळे. डीडी साखळे चॅनलचं नाव तेच आहे. हा, तुम्हाला उद्या जर काही बघायचं असेल तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा हा कीर्तन बघू शकता. आणि सगळे गावकरी मंडळी, तुम्ही श्रोते मायबाप हो, माझं कीर्तन ऐकायला आलात म्हणून मी तुम्हाला काय देते, पुन्हा धन्यवाद देते. माझ्यासोबत आलेले माझे जीवनसाथी असे असणारे राम महाराज पवार हे देखील माझ्यासोबत इथं आलेले आहेत. आणि आमचे ड्रायव्हर दादा देखील येऊन बसलेले आहेत. आमचे नाना देखील इथं हजर झालेले आहेत. आणि समस्त गावकरींना पुन्हा एकदा धन्यवाद देते. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात की बाबा, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं माय बाप हो, आता बोलत चालायचं. हा, देवाला काय आवडतं? सर्वप्रथम लगेच तुळशीची माळ नाही घालायची. आता एखादं समजा लग्न आहे, समजा लग्न ठरलंय, लग्नामध्ये लगेच तुम्ही माळ घालता का? त्याच्यासाठी काहीतरी विधी असतो ना आधी. मग त्या देवाला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या कंठामध्ये त्याचं नामस्मरण केलं पाहिजे माय बाप हो. आधी काय आहे, नामस्मरण करावं लागेल. मग नामस्मरण कसं करायचं बरं? त्याच्यासाठी काही पैसे द्यावं लागतं, काही मोबदला द्यावं लागतं का? आमचे साधू संत म्हणतात, नाव फुकट आहे, नावासाठी पैसा लागत नाही, अडका लागत नाही, काहीच द्यावं लागत नाही. आमच्या गोदावरी ताई मुंडेंची खूप छान अशी अभंग आहे. नाव फुकाचे फुकाचे फुकाचे, नाव फुकाचे फुकाचे फुकाचे, तर नाव काय आहे? फुकट भेटतं म्हणले, नाव फुकट आहे. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी पैसा द्यावा लागत नाही, मोबदला द्यावा लागत नाही, फुकट आहे. कुणीही घेऊ शकता, गरीब घेऊ शकतो, श्रीमंत घेऊ शकतो, कुणीही असो. इथं जात पात काहीच बघितली जात नाही. धर्म नाही, धर्म नाही,
नाही विष्णुदास नाही या बयाती धर्म नाही या बयाती धर्म तर काय सांगितलंय मायबाप हो, नाव फुकट भेटलं म्हणले, त्याच्यासाठी मोबदला द्यावा लागत नाही. मग नामस्मरण करायचं. मग नामस्मरण कुणी केलं? कोणाच्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं मायबाप हो आणि त्याचा उद्धार झाला, तर सगळेच संत महात्मे त्याच्यामध्ये मोडतात मायबाप हो. आमच्या संत महात्म्यांनी, साधू मुनींनी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं मायबाप हो. तशीच भक्ती, तशाच श्रद्धेनं जर आपण त्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला देखील भगवंताची प्राप्ती होऊ शकते, नाही का? आपल्याला देखील भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून काय करायचं? सतत नामस्मरण करायचं. परंतु नामस्मरण करायचं हे आहे माहिती, परंतु त्याच्या अगोदर काय सांगितलं? जे आवडतं ते करायचं. देवाला जे आवडतं ते करायचं. मग आता ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात आवडीचे, बरं का? एक आहे जीवाची आवड, एक आहे देवाची आवड आणि एक आहे साधू संतांची आवड. तर सगळ्यात प्रथम आपण साधू संतांची आवड बघू. साधू संतांना काय आवडतं मायबाप हो? साधू संतांच्या चित्तामध्ये फक्त एकच समावलेलं आहे. साधू संत म्हणतात, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नेला गुढी, पंढरपुरा नेला गुढी, पांडुरंगी माना रमाले, पांडुरंगी माना रमाले. तर संतांना काय आवडतं मायबाप हो? फक्त तो भगवान परमात्मा आवडतो. त्यांच्या जीवाची आवड काय आहे? फक्त आणि फक्त देव. हाच त्यांना काय आवडतं? फक्त त्यांच्या जीवांना देव आवडतो मायबाप हो. आणि देवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं? तर देवाला भक्त आवडतात. देव भक्ताशिवाय राहू शकत नाही आणि जो भक्त आहे तो देवाशिवाय राहू शकत नाही. म्हणून देवाला काय आवडतात? तर भक्त आवडतात. कोणते भक्त आवडतात? जो सतत नामस्मरण करतो, त्याचं चिंतन करतो, असे भक्त त्या भगवान परमात्म्याला आवडतात. आता ह्या 2 आवडी आपण बघितल्या. आता जीवाची आवड. जीवाची आवड म्हणजे तुमची आमची आवड, बरं का? हा, आता आपल्याला काय आवडतं? अंधार झालाय, मागं कोणाकडे लक्ष जात नाहीये. हाच प्रॉब्लेम झालाय, नाहीतर त्या लगेच बोलले असते, नाही का? माता मावल्या हो, राहू द्या, काही नाही. हा, काय आवडतं तुम्हाला? लगेच तिकडून उत्तर आलं असतं. माता मावल्यानं काय आवडतं? सगळ्यात प्रथम दागदागिने,
वेगवेगळे सण आले की लगे नवीन नवीन काय घालायच्या, साड्या घालायच्या, नाही का माता मावल्या? हो बरोबर आहे का? झोपल्या नाही ना तुम्ही? हा, अंधाराचा फायदा घेऊ नका बरं का? हा, तर आपल्याला काय आवडतं माय बाप हो? तर जे नाचतं आहे, जे कुचकं आहे, जे सडणार आहे, त्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही, ते आपल्याला आवडतं. आपल्याला सुंदर असं नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलं. कशासाठी दिलं? त्या देवाचं भजन करण्यासाठी. तर त्या देवाने आपल्याला हे नरदेह कशासाठी दिलं? त्या देवाचं भजन करण्यासाठी माय बाप हो. परंतु आपण काय करतो? त्याचा फायदा भजन करण्यासाठी करतो का? आपला वेगळाच फायदा चालू असतो माय बाप हो. आपण फक्त संसारामध्ये गुंतून राहतो. आपल्या आवडी, आपल्या निवडी सगळ्या संसारातल्या. आपल्याला मुलगा आवडतो, आपल्याला बायको आवडते, आपल्याला गाडी आवडते, माडी आवडते, नाही का? आपल्या अपेक्षा वाढत जातात. बघा बाबा, एखाद्या माणसाकडं जर एखादी सायकल असेल, समजा आता सायकल कोणी वापरतच नाही, इंटरनेटचा जमाना झालाय, परंतु समजा सायकल आवडते पण त्याची अपेक्षा वाढते. त्याला वाटतं नाही आता मोटरसायकल घ्यायला पाहिजे. मोटरसायकल घेतली की नाही वाटतं आता मोटरसायकल पण घेऊन काय झालं, थकवा आला, आता फोर व्हीलर पाहिजे म्हणतात. आता फोर व्हीलर जरी घेतली तर म्हणतात नाही नाही आता फॉर्च्युनरच पाहिजे म्हणतात. इकडं आपली तेवढी काय महाराज, ते पुढचं मी काही बोलू शकत नाही. परंतु आवड, मला काय सांगायचं, आपली आवड एकाच ठिकाणी आवड आपली म्हणजे थांबून राहते का? नाही, आपली आवड बदलत राहते. एकाच ठिकाणी आपण थांबून राहू शकत नाही. आपल्या आवडीचा विषय म्हणजेच संसार आहे, म्हणून आपण त्या भगवान परमात्म्यापासून काय चाललो, लांब होत चाललो महाराज. आणि जर आपल्याला काय आवडतं हे जर त्या साधू संतांकडे आपण गेलो तर साधू संत देखील आपल्याला प्रमाण देऊन सांगतात की तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा माय बाप हो, जेणेकरून तो भगवान परमात्मा काय करेल, आपल्यावर कृपा करेल. आता बघा, बाळू मामांना काय आवडतं बरं? हे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला. बाळू मामांना काय आवडतं? बाळू मामा बैद 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 बाळू मामा बैद बाळू मामा बैद बैद. बाळू मामांना काय आवडतं? तर मेंढ्या आवडतात माय बाप हो. मेंढ्या आवडतात, खूप आवडतात. बाळू मामांचं काय आहे, त्या मेंढ्यांवरती खूप मोठं काय आहे, प्रेम आहे, जीव आहे. बाळू मामा पशु पक्षीवर देखील खूप प्रेम करायचे माय बाप हो. बाळू मामांना खूप मेंढ्या आवडायच्या
मायबाप हो. आणि त्यांनी एवढ्या मेंढ्या, म्हणजे आधी त्यांच्याकडे एवढ्या मेंढ्या नव्हत्या, परंतु जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे थोड्याशा 4-5 मेंढ्या होत्या मायबाप हो. तिथून त्यांनी सुरुवात केली आणि तिथून सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू त्या काय झाल्या, वाढत चालल्या. आता हा इंटरनेटचा जमाना आहे, आपल्याला काय आवडतं, मोबाईल. परंतु बाळूमामांना वाटलं आता आपण रिकामं बसलोय, आपल्याला काहीतरी कुठंतरी वेळ घालायचा आहे, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करू. म्हणून त्यांनी मेंढ्या पाळण्याचं काम केलं. आणि फक्त मेंढ्या पाळल्या नाही तर ज्यांना भूतबाधा वगैरे होत होत्या ते देखील त्यांनी दूर केले मायबाप हो. एकदा झालं असं की साधू संत असे जात होते. साधू संत तिथून जात असताना बाळूमामांची आणि त्या साधू संतांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्या साधू संतांना खूप तहान लागली होती. आणि तहान लागल्याच्या नंतर ते साधू संतांनी त्यांना सांगितलं की बाळा, तेव्हा बाळूमामा छोटे होते, त्याला सांगितलं आम्हाला खूप तहान लागली. बाळूमामांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि तिथं एक खूप खोल विहीर होती. बाळूमामांनी लगेच त्या विहिरीमध्ये खोल पाण्यामध्ये गेले आणि तिथून पाणी काढून त्या साधू संतांना दिलं आणि साधू संतांना देऊन त्यांना तृप्त केले. तृप्त झाल्याच्या नंतर साधू संतांनी त्या बाळूमामांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला की तुम्ही जे बी म्हणाल ते काय होईल, खरं होईल. माझा हा शब्द आहे, साधूचा शब्द आहे मायबाप हो. साधूचा शब्द कधी खोटा जात नसतो, कधी खोटा ठरत नसतो. बाळूमामांना साधू संतांनी आशीर्वाद दिला. अरे एवढ्या उन्हातानामध्ये तू एवढ्या खोल विहिरीमध्ये जाऊन आमची तहान भागवली, तुला म्हणे आमचा आशीर्वाद आहे, तू जे काय म्हणशील तुझ्या तोंडातून शब्द जाणं आणि ते खरं होणं हे मात्र निश्चित आहे. असा आशीर्वाद त्या साधू संतांनी दिलं. आणि ते दिल्याच्या नंतर मग असंच झालं मायबाप हो. आज देखील तुम्ही बघा, त्या बाळूमामाच्या खांबाजवळ जर तुम्ही गेलात, त्या खांबाला गोल एक रिंगण, एक चक्कर जरी मारलात तरी काय होते, भूतबाधा दूर होते. आणि जेव्हा बाळूमामा होते तेव्हा देखील त्यांनी खूप जणांचं काय केलं, दुःख दूर केलं. बाळूमामांना हेच आवडायचं. त्यांना काय आवडायचं, जे लोक दुःखी आहेत त्यांना सुखी करण्याचं ते काम करायचे. जे दुःखी माणसं आहेत ते कसे सुखी होतील हा त्यांचा प्रयत्न चालू असायचा. याच्यामध्येच त्या मामांना समाधान वाटायचं. आणि मामाला मामा ही पदवी कशी मिळाली माहितीये का तुम्हाला? आता बाळूमामा छोटे असताना कुठं शिक्षणासाठी म्हणा कुठं गेले, बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी गेल्याच्या नंतर बहिणीचे मुलं बाळूमामांना काय म्हणायचे, भाची काय म्हणायचे, मामा 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 म्हणता म्हणता तोच शब्द बाळूमामांना लागू झालं आणि त्याचंच काय झालं, बाळू मामा. आणि त्याच नावाने ते समाजामध्ये काय झाले, प्रचलित झाले. आणि तेव्हापासून त्यांना बाळू मामा असं नाव पडलं. आणि त्याच्यामुळं हा नाव काय झालं, प्रचलित म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध झाला मायबाप हो. बाळू मामांचे खूप सारे आपल्यावरती काय आहे, उपकार आहेत मायबाप हो. बघा, कुणी कुणी लोक खूप त्रासलेले असतात, कुणाकुणाला खूप काही त्रास होत असतो, परंतु जर बाळूमामांच्या जवळ ते गेले ना, त्यांचं ते दुःख एका क्षणामध्ये दूर होतं मायबाप हो. आणि फक्त दुःखच दूर होत नाही तर जे काही आंधळे आहेत त्यांना बाळूमामांनी डोळे दिले, जे पांगळे आहेत त्यांना बाळूमामांनी बरं केलं. म्हणजे असा एक देखील दुःख नाही की बाळूमामांनी बरं केलं नाही. कोणतंही दुःख असो, कोणतंही दुःख असो, त्या दुःखाचं कारण ते शोधायचे आणि बाळूमामा त्यांना सुखी करण्याचं काम करायचे. हेच माझ्या बाळूमामांना काय करायचं, आवडायचं मायबाप हो. विठाला विठाला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आवडे देवासी एक प्रकार, आवडे देवासी एक प्रकार, आवडे देवासी
तर माझे नादबाबा सांगतात की त्या भगवान परमात्म्याला काय आवडायचं, तर आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता नामाचा उच्चार रात्र आणि दिवस सांगितलंय बाय बापू. मग तुम्ही म्हणाल झोपायचंच नाही का? झोपायचंच नाही का? रात्रंदिवस म्हणल्याच्या नंतर झोपायचं कधी? तर त्याचा अर्थ असं नाही. माय बाप हो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं सांगतात की तुम्ही काहीही करा, परंतु त्या भगवान परमात्म्याला विसरू नका. तुम्ही काम करता करता देखील त्या भगवान राम राम. काही करा, काही काम करा, कोणतंही काम करा तुम्ही, परंतु तोंडाला मात्र काही काम असतं का? नाही. तोंडाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. काय करा? नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही नामस्मरण जर केलात तर मग तो सदैव, तो देव, तो भगवान, तो पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही असं नाही केलं, आता सुंदर असं तुम्ही या नरदेहाला तुमचा देह प्राप्त झालाय, या देहामध्ये जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं भजन नाही करणार तर कधी करणार माय बाप हो? हा प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही वरती जाल ना बरं का, तेव्हा आमचे साधू संत तुम्हाला म्हणतील की या जीवनामध्ये तुम्ही आलात आणि काय केलात, तेव्हा आमचे साधू संत तुम्हाला विचारतील क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो
संत सांगतील की क्या किया क्या किया क्या किया रे. सगळं आयुष्य तू इथं घातलं परंतु त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं नाही. तुझ्याकडे पैसे आले परंतु त्या पैशाचं तुला काय झालं, गर्व झालं. पैसों के खातिर करता मिलावट, एक ही ओरने की को छोड़ दिया. पैशामुळे महाबाप हो आज लोक दुधामध्ये पाणी टाकतात नाही का, कशामुळं की पैसा येईल. परंतु त्या दुधामध्ये पाणी किती टाकलं तरी तुम्हाला किती मोबाईल